खंडकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। मी सचिनची आई बोलते। आज तू सचिनला भेटायला गेलीस ना तर याद राख सगळं काही आपल्या नावाला लौकिकाला साजेसं असंच करा। मुलाकडच्यांकडून मला कुठलीही तक्रार नकोय। मला पण काय उगाच वेडी आशा वाटत होते की आज मी तिला कन्व्हिन्स करेन आणि सगळं काही ठीक होईल। नाही सर, चकित होण्याची इतरही काही कारण आहे। कसले? मी ती नंतर सांगेन तुम्हाला। याच वयात मुलांना आपली फार गरज असते। याच वयात नाही वहिनी, कुठल्याही वयात आपल्याला वडीलधाऱ्यांची गरज लागतेच। हॅलो, ॲडव्होकेट टिपणीस का? मी गायधनी बोलतोय। बोला सर। उद्या माझी केस आहे तेव्हा। अरे तुम्ही कशाला काळजी करता सर? एकदा त्या फिर्यादीनीच केस मागे घेतली म्हटल्यावर शाळेनं तुम्हाला काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही। हां नक्की ना? म्हणजे केसचा निकाल नक्की माझ्या बाजूनेच लागेल ना? 100%। थँक्यू टिपणीस साहेब। उद्या एकदा का केसचा निकाल माझ्या बाजूने लागला की मोहिते सरांना झक्कत मला शाळेत घेण्यापासून पर्याय राहणार नाही आणि मग व्हाईस प्रिन्सिपलचं प्रमोशनही मिळेल। मोहिते सरांनी केलेल्या अपमानाचा पुरेपूर बदला घेईन मी। या गायधनीला डिवसणं म्हणजे सापाला डिवसण्यासारखंच आहे, हे लवकरच कळेल तुम्हाला। मी हे बरोबर केलं नाही। का नसेल आली आसावरी? की आसावरीनेच विचार बदलला असेल? ते नक्की माझी वाट पाहत बसले असतील। त्यांनी इथे फोन केला नाही। नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवायचा आपला तरी अट्टहास का असतो? का? त्यांना राग तर नसेल ना आला माझा? इथे काय झालं हे त्यांना कुठे माहितीये? मी निदान फोन तरी करायला हवा। हॅलो, अरे बोला ना। उगाच रात्रीचा फोन करायचा आणि बोलायचं सुद्धा नाही, त्रास द्यायचा उगाच लोकांना। हे बघा, बोलायचं नसलं तर फोन ठेवून द्या। खबरदार पुन्हा इथं फोन कराल तर। शी। आई काय ग, एवढी उदास का? मग आता तुम्हाला सगळ्यांना सोडून जायचं म्हणजे वाईट वाटणारच ना। पण मला तुम्हाला जाम आनंद होतोय। अखेर तू जाणार म्हणजे या सगळ्यावरती माझंच राज्य। वाटलंच होतं मला। तुम्हाला सगळ्यांना ना घाई झाली आहे मला घरातून घालवायची। घाई आम्हाला झाली की तुला? मला नाही घाई झाली। संयोगिता, तुला खरंच वाटतं की तू गेल्यानंतर मला आनंद होईल? लहानपणापासून आपल्याला फारसे मित्रमैत्रिणी नाही ग, म्हणून की काय आपण प्रत्येक गोष्ट एकमेकांबरोबर शेअर करत आलोय।
आपल्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माईला सुद्धा माहिती नाहीत. हे तुला आठवतं की मी तुला एकदा रात्री पार्टीला घेऊन गेलो होतो मागच्या दरवाजानी, आणि रात्री यायला आपल्याला उशीर झाला होता आणि माईने मागचा दरवाजा लावून घेतला होता. पंढरी काका होते म्हणून बरं झालं, नाहीतर आपण अडकलोच होतो त्या दिवशी. अख्खी रात्र आपण गेस्ट हाऊस मध्ये काढली होती. बाप रे, केवढी मजा केली ना आधी आपण. आता हे सगळं संपणार. ती मला कधी कधी खूप भीती वाटते माहितीये. तिथले लोक चांगले असतील ना रे, म्हणजे मला मोकळेपणाने राहता येईल ना तिथे. तिथेही इथल्यासारखंच आपल्या मताला काही किंमत नाही, काही स्वातंत्र्य नाही आपल्याला. संयोगिता एक सांगू, दाने आपल्याला असं वाढवलंय म्हणून आपण इतके चांगले. नाही तर ज्या घरामध्ये पैसा असतो त्या घरातली मुलं बिघडायला वेळ लागत नाही ग. दाने कधीच आपल्यावरती हात उगारला नाही, पण त्याची भीती वाटते आणि दराराही आहे. आधी दालाही मी खूप मिस करेन रे. पण त्याला हे सांगण्या इतका मोकळेपणाही नाही आहे आपल्यात. पण तोही तुला मिस करेल, आय बेट. संयोगिता, तुला एक सांगू? काय? पण मी नाही तुला मिस करणार. बाबा, मला बोलवलं? सावरे, ही काही पुस्तकांची नावं आहेत. मला ही पुस्तकं हवी होती. पाशील का? तुझ्या शाळेच्या लायब्ररीत मिळतात का ते? बघीन ना, नक्की. सावरे, माझ्याशी काही बोलायचं होतं. बोल. बाबा, मी तुमची माफी मागायला आली आहे. मी तुम्हाला न विचारता एक निर्णय घेतल्याबद्दल. कसला? बाबा, सचिननी मला भेटायला बोलवलं होतं. म्हणजे त्यांनी खूप विनवण्या केल्या, एकदा तरी भेट म्हणून. अंतराबरोबर निरोप पाठवला होता. मग? नाही, मी जाणार नव्हतेच तुमची परवानगी घेतल्याशिवाय. पण मग अंतरा, बाबा तुम्ही तिला रागवू नका प्लीज. नाही म्हणजे ती काय म्हणाली की आपण, म्हणजे मलाही कळलं नाही की नक्की काय करू. मग मी म्हटलं की जाऊयात. मग काय म्हणाले सचिनराव? नाही, गेले नाही मी. सावरे? नाही म्हणजे बाबा काय झालं की मी निघणारच होते, तेवढ्यात सचिनच्या आईंचा फोन आला आणि त्या मला इतकं वाईट साईड बोलल्या ना बाबा, अक्षरशः ऐकवत नव्हतं. बाबा त्यानंतर ना मी खूप विचार केला. जर त्यांना मी एवढी आवडत नसेन तर मग मी सचिनला भेटून काय उपयोग आहे ना. म्हणजे काही झालं तरी त्या आमचं लग्न होऊ देणार नाहीच आहेत. खरं आहे तुझं. बाबा, तुम्ही रागवलात माझ्यावर? नाही म्हणजे काय झालं बाबा की मी, सावरे, बाप आहे मी तुझा. सचिनराव तुला मनापासून आवडलेत हे मला कधीच कळलं होतं. कारण काहीही असो, तुमचं लग्न मोडलं याचं शल्य माझ्याही मनात आजवर खुपतंय. बाबा, माफी मागायचीच असेल ना
तर ती सचिनरावांची मागायला पाहिजे. तू त्यांना भेटायला येते असं म्हणालीस आणि गेली नाहीस. ते तिथं वाट पाहत थांबले असतील. तू का जाऊ शकली नाहीस याचं कारण त्यांना समजायलाच हवं. हो बाबा, पण कसं? तू काळजी करू नकोस. मी निरोप धाडतो बाबूरावांकडून. काय आहे ना, त्यांच्या आईच्या वागण्याची शिक्षा सचिनरावांना नको ना. खैरमोडे साहेब, काय हो? अहो तुमच्यावाने असा शेरे बब्बर ठाण्या वाघ आणि असा माणूस मांजरावाने शेपूट घालून बसलाय गप गुमान. काय झालं? काय करू सांगा ना गुलाबराव, काय करू? अहो त्या हर्षवर्धन भोसलेनं माझं मॉल बांधायचं स्वप्न धुळीला मिळवलंय. असतं नशीब एका माणसाचं. काय चंद्रपूर मध्ये लय बडी आसामी आहे ती. लय प्रॉपर्टी जमा करून ठेवले. इथंच नाही, तिकडे नागपूर वर्ध्याकडे बी लय जमीन घेऊन ठेवले. हा, एक हॉटेल काढले अकोल्यामध्ये, ते बी तुफान चालते. काय म्हणा, माणूस लय हुशार आहे. हुशार नाही गुलाबराव, बिलंदर म्हणा. हा, बिझनेसमन म्हणा. आणि अशा माणसाकडे बिलंदरपणा असावाच लागतो. तुमच्यात तो नाही असं म्हणायचं का आम्ही? हा गुलाबराव, मला आधी एक सांगा, तुम्ही माझ्या बाजूचे का त्याच्या बाजूचे? अहो काय खैरमोडे साहेब, आम्ही तुमच्याच बाजूचे. काय एक म्हण आहे, म्हण, पाण्यातला मासा श्वास घेई कैसा, खावा त्याचा रस्सा तवा कळे. काय खैरमोडे, पाण्यात राहायचं असेल तर माशांशी वैर करायचं नाही. याच्यावरती एक उपाय आहे खैरमोडे. मोठ्या माशाशी दोस्ती करायची. काय समजतं ना आम्ही काय बोलतोय ते? हा, सर, चहा आणलाय बघा आल्याचा, फर्स्ट क्लास. अरे वा, घेऊन बघा. वा, सुरेख. घ्या घ्या सर. सर, त्या कारंडेबाई आणि गोरेबाई आल्यात तुम्हाला भेटायला. मग पाठवा त्यांना, आणि त्यांच्यासाठी सुद्धा चहा सांगा. चालेल. हां, बरं. सर, आम्ही आत येऊ? या. बसा. मी वार्षिक अहवाल वाचलाय. सर, नाही सर, आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. बोला. सर, तुम्ही आलात तेव्हा मी जे काही बोलले त्याबद्दल मी तुमची माफी मागते सर. तुम्ही माझी माफी मागताय ते मी या शाळेचा व्हाईस प्रिन्सिपल आहे हे तुम्हाला कळलं म्हणून. पण माझ्या जागी दुसरं कुणी असतं, अगदी कुणी असतं, तरी सुद्धा तुम्ही त्याची माफी मागायला हवी. नाही सर, ते बोलण्याची पद्धत नव्हे कारंडेबाई. सर, ते तुमचे सगळे सुविचार ऐकलेत मी. सॉरी सर. कारंडेबाई, या वर्षाच्या बॅचची मुलं दांडगाई करतात, कुणाचंही ऐकत नाहीत, हे माझ्याही कानावर आलंय.
पण या आणि अशाच विद्यार्थ्यांचं मन वळवून त्यांचं लक्ष अभ्यासाकडे वळवायला हवं. खरंय सर. इतर व्यवसायांपेक्षा शिक्षणाचा पेशा वेगळा आहे. त्याचं गांभीर्य आणि पावित्र्य आपणच ओळखायला हवं. मी तुम्हाला लेक्चर वगैरे देत नाही, पण सगळं काम हसत खेळत मिळून मिसळून व्हावं यासाठी माझा प्रयत्न आहे. सर अगदी तसंच होईल. पगारासाठी तर आपण सगळेच नोकरी करतो, पण पुढची पिढी घडवण्याची मोठी जबाबदारी आपल्याला पेलायची आहे. कधीतरी कुठेतरी वयानं मोठा झालेला आपलाच विद्यार्थी आपल्याला भेटतो आणि आपल्या पाया पडतो, तेव्हा शिक्षक असल्याचा खरा अभिमान वाटतो ना आपल्याला कारंडेबाई. सर खरंच चुकलं माझं. पण यापुढे चुकणार नाही ही माझी खात्री आहे. चहा हे घ्या. द्या. घ्या. आल्याचा चहा आहे, म्हणजे मी आल्याचा आणि तसाही आल्याचा. अहो विनोद आहे, शिक्षकांना हसण्यावर आचारसंहिता नाही. हां घ्या घ्या. हे बघ माझा एक, आत्ता त्याला तू काहीही बोलू नकोस. अहो बोलू नकोस काय, मी बोलणार. बाबा मी निघतो. सावकाश जा रे. काय करायचं ठरवलंयस तू? मी तुला सांगितलंय. काय जादू केले त्या पोरीनं तुझ्यावर देव जाणे. अरे आयुष्यभर बिन लग्नाचंच राहणार आहेस का तू? वय वाढत चाललंय तुझं, आणि आम्ही तरी किती दिवस वाट पाहायची. माझ्याच्यानं आता काही होत नाही बाबा. कोणीतरी बाई हवीच मदतीला. अगं मग ठेव ना एखादी बाई कामाला. का सुनीलाच कामाला लावणार आहेस? हे बघा, बाई कितीही शिकली ना तरी तिला घरातले कामं करावीच लागतात. आम्ही नाही केली. एनिवे मी निघतो. परत केव्हा येणार आहेस? माहित नाही, मी फोन करेन. बाबा येतो. पाहिलत ना, येतो आई असं काही म्हणाला नाही मला. कसा म्हणेल? राग आहे ना माझ्यावर, त्या मोहितेंच्या पोरीला नको म्हटले म्हणून. काल कुठं गेला होता देव जाणे. घरात आल्यापासून तोंड उतरवून बसला होता. धड जेवला सुद्धा नाही. काय हो, त्या मुलीच्या प्रेमात वगैरे पडला नाही ना? प्रेमात पडला असला तर. हे बघ प्रभा, आपण आपल्या मुलाच्या हिताचं काय बघायला नको का? आपल्याकडे पैशाला काय कमी आहे सांग ना. हो, पण आपण आपल्या मुलाला एवढं शिकवलं वाढवलं, त्याचा खर्च कोण देणार आहे? मुलीकडचेच ना. त्यांची मुलगी आयुष्यभर आपल्या घरात राहणार, खाणार पिणार, तो खर्च आपल्यालाच करायला हवा ना. अगं पण तुला फुकट कामाला मिळणार ना आयुष्यभरासाठी. हो, तिचा उजेड पडेल तेव्हा ना. नाहीतर पैसेही नाहीत आणि कामही नाहीत. असावरी, या घरात लग्न करून पडण्यापेक्षा तू जिथं आहेस तिथेच सुखी आहेस बेटा. हॅलो, मी बोलते. काय रे, मी सांगतो त्याप्रमाणे करते ना? काम चोख व्हायला पाहिजे, समजलं काय? पण जरा सांभाळून. अशा काहीतरी कर की शाप बी नाही मरेल आणि लाठी पण नाही तुटेल. हे पण नाही का बिन नाही, फक्त मी सांगतो तेवढा करायचा, समजला काय? जे मारवाडीच्या रस्त्यामध्ये येते
मारवाडी त्याला वरचा रस्ता दाखवते. नवा छंद नवा ध्यास शोधी नवे